राशी. मकर राशीचे लोक लोकांसाठी खूप करतात, पण ॲप्रिसिएशन कमी मिळतं असं वाटतंय का? रिलेशनशिपमध्ये इम्बॅलन्स जाणवतंय. एफर्ट असूनही करिअर ग्रोथ स्लो वाटते आणि कधीकधी मनात येतं, मी एवढं देतो पण रिटर्न कमी का मिळतं? 2 जून 2026 नंतर हे इमोशनल पॅटर्न्स हळूहळू बदलायला लागू शकतात. कारण 12 वर्षानंतर देवगुरु बृहस्पती तुमच्या 7व्या भावात प्रवेश करत आहेत. हा भाव रिलेशनशिप, पार्टनरशिप आणि म्युच्युअल अंडरस्टँडिंगशी संबंधित मानला जातो. मागचे काही महिने इमोशनली कन्फ्युजिंग गेले असतील. एफर्ट जास्त, सपोर्ट कमी, क्लॅरिटी कमी. पण आता इक्वेशन बदलू शकते. योग्य लोक जवळ येऊ शकतात. कम्युनिकेशन सुधारू शकतं. चुकीचे पॅटर्न समजायला लागू शकतात. पण इथे एक गोष्ट महत्त्वाची आहे. बाउंड्रीज मेंटेन करणं, स्पष्ट बोलणं, इमोशनली मॅच्युअर डिसिजन्स घेणं. हे केलं तर रिलेशनशिप आणि प्रोफेशनल लाईफ दोन्हीमध्ये स्टेबिलिटी वाढू शकते. करिअर आणि इन्कम बाबतीत नवीन रिस्पॉन्सिबिलिटीज मिळू शकतात. प्रमोशन किंवा रिकग्निशनची शक्यता तयार होऊ शकते. डिजिटल किंवा कम्युनिकेशन रिलेटेड कामात फायदा दिसू शकतो. पर्सनल लेवलवर ओव्हर थिंकिंग कमी होऊ शकतं. कॉन्फिडन्स वाढायला सुरुवात होऊ शकते. माइंड थोडं स्टेबल वाटू शकतं. हा काळ फक्त सक्सेसबद्दल नाही, हा काळ योग्य लोक ओळखण्याबद्दल आहे, इमोशनल बॅलन्स शिकण्याबद्दल आहे आणि स्वतःची व्हॅल्यू ह्याची ओळख, जाणीव होण्याबद्दल आहे. मकर राशी या काळात एक गोष्ट स्पष्ट जाणवू शकते. तुम्ही प्रत्येक रिलेशनशिपमध्ये स्वतःला किती इमोशनली इन्व्हेस्ट करता. पूर्वी काही गोष्टी तुम्ही शांतपणे सहन करत होतात, पण आता बाउंड्रीज मेंटेन करण्याची गरज अधिक जाणवू शकते. आणि ऑनेस्टली हे चुकीचं नाही, कारण इमोशनली एक्झॉस्टेड राहून कोणतंही रिलेशनशिप हेल्दी राहत नाही. काही लोकांना जुन्या मित्रांशी किंवा रिलेटिव्हसोबत पुन्हा कनेक्शन इम्प्रूव्ह होताना दिसू शकतं, तर काही लोक चुकीच्या कनेक्शन्सपासून हळूहळू दूर जाण्याचे निर्णय घेऊ शकतात. करिअरमध्ये सुद्धा कॉन्फिडन्स वाढू शकतो. मीटिंग्समध्ये तुमचं बोलणं जास्त प्रभावी वाटू शकतं. लीडरशिप क्वालिटी दिसू शकतात. लोक तुमच्यावर रिस्पॉन्सिबिलिटीज टाकायला तयार होऊ शकतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, फक्त बाहेरचं सक्सेस हे पुरेसं नसतं. इमोशनल पीस इक्वली इम्पॉर्टंट असते. रेस्ट इक्वली इम्पॉर्टंट असते आणि स्वतःसाठी वेळ काढणं महत्त्वाचं असतं. तर इमोशनल पीस इक्वली इम्पॉर्टंट, रेस्ट इक्वली इम्पॉर्टंट आणि स्वतःसाठी वेळ काढणं. या काळात काही मकर राशीच्या लोकांना स्पिरिच्युअल क्लॅरिटी सुद्धा मिळू शकते. विशेषतः जे लोक खूप काळ इमोशनली कन्फ्युज्ड होते, त्यांना आता स्वतःच्या फिलिंग्स जास्त क्लिअर समजू शकतात. हा काळ फक्त रिलेशनशिपबद्दल नाही, हा काळ सेल्फ रिस्पेक्टबद्दल आहे, इमोशनली हेल्दी डिसिजन्सबद्दल आहे आणि योग्य लोकांसोबत स्टेबल आयुष्य तयार करण्याबद्दल आहे. तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा, तुमच्यासाठी सध्या रिलेशनशिप पीस जास्त महत्त्वाची आहे की करिअर ग्रोथ? व्हिडिओ आवडला असेल, लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात लवकरच. धन्यवाद.